वसई विरार महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे। या निवडणुकीत बविया व भाजप यांच्या मिळालेल्या पक्षीय संख्याबलानुसार बवियाला 6 तर भाजपला 4 स्वीकृत सदस्य निवडण्याबाबत शिफारस करण्याची मुभा मिळणार आहे। त्यामुळे या स्वीकृत नगरसेवकांमध्ये कोणाला संधी मिळणार याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। वसई विरार महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक पार पडली। यात 115 जागांपैकी बहुजन विकास आघाडीने 70 जागा तर भाजप 43 व काँग्रेस व शिवसेना शिंदेगड प्रत्येकी एका जागेवर विजय संपादन केला आहे। मात्र यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाल्याने अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे आता नेत्यांना स्वीकृत सदस्य म्हणून पुन्हा नगरसेवक म्हणून संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे। महापालिकेची सदस्य संख्या ही 115 आहे। स्वीकृत सदस्य निवडताना एकूण सदस्य संख्येचा 10% किंवा 10 यामध्ये जी संख्या कमी असेल तेवढे स्वीकृत सदस्य निवडले जातात। 115 या संख्येच्या 10% म्हणजे 11.5 ही संख्या येते। त्यामुळे 10 ही संख्या कमी असल्याने या महापालिकेत एकूण 10 स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे। बविया आणि भाजपला मिळालेल्या संख्याबळानुसार बविया 6 तर भाजप 4 जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करू शकतात। मात्र यात स्वीकृत सदस्य म्हणून कोणाची वर्णी लागते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे। बहुजन विकास आघाडीचे पंकज ठाकूर, किरण ठाकूर, हार्दिक राऊत, माजी महापौर रुपेश जाधव, माजी सभापती वृंदेश पाटील यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले। मात्र स्वीकृत नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांना आणखी एक संधी उपलब्ध आहे। या पराभव झालेल्या उमेदवारासह काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे। तर भाजपकडून सुद्धा अशा 2 उमेदवारांचा विचार केला जाऊ शकतो। तर 2 नवीन चेहऱ्यांना स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात पाठवले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी इच्छुकांतर्फे मोर्चे बांधणी पक्षश्रेष्ठींकडे सुरू करण्यात आली आहे। 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात महापालिका निवडून आलेल्या सर्व उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत। या नावे प्रसिद्धीनंतर बवियाने गटनेते पदावर माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची नियुक्ती केली आहे। महापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतरच नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे।